हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज बनवणार आहे 3 फ्लेवरचे मँगो, पिस्ता आणि रूह अफजा आईस्क्रीम. त्यासाठी 1 लिटर दूध गरम करायला ठेव. तोपर्यंत पिस्त्याला गरम पाण्यात भिजत ठेव आणि फळाचा राजा आंबा याला पण थोडा वेळ पाण्यात ठेव. आई लोकांना नेहमीच वाटतं मैदा, कॉर्नफ्लॉवर मुलांच्या पोटात जाऊच नाही, म्हणून सबस्टिट्यूट शोधत असतात आणि मी पण तेच करणार आहे. आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल बनू नये म्हणून कॉर्नफ्लॉवर ऐवजी गव्हाचे पीठ टाकणार आहे. दूध आता 1 लिटरचे अर्धा लिटर झाले आहे. थंड दुधात 1 मोठा चमचा गव्हाचे पीठ मिक्स करून आटवलेल्या दुधात ॲड करून घेऊ. सोबतच ॲड करूया साखर आणि केशर. 8 ते 10 मिनटं सतत ढवळत गव्हाचं पीठ शिजून घेऊ. दूध घट्ट बनवण्यासाठी यात घालूया मखाने, काजू आणि भिजवलेले बदाम. ग्राइंडर जारमध्ये टाकून बारीक करून हे दुधात मिक्स करून घेऊ. दुधाला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. पिस्ता गरम पाण्यात टाकल्यामुळे भिजलेला आहे, त्याची साले काढून घेऊ. थंड झालेल्या दुधापैकी 2/3 भाग ग्राइंडर जारमध्ये टाकून एकसारखे करून घेऊ. त्यातील अर्धा भाग एका पॉटमध्ये काढून जारमधल्या दुधात पिस्ता ॲड करून पुन्हा फिरवून घेऊ. यात थोडी साखर, वेलची पावडर घालायची आहे. स्टार्टिंगला आपण थोडी कमी साखर घातली होती, कारण रूह अफजामध्ये साखर ॲड केलेली असते. अशा वेळी रूह अफजापासून बनवलेले आईस्क्रीम जास्त गोड होईल. जे अर्धे दूध साईडला काढून ठेवले होते त्यात रूह अफजा मिक्स करून ग्लासमध्ये ओतून घेऊ. आंब्याची साल काढून कट करून घेऊ आणि 2 आंब्याच्या स्लाइसला डाईसमध्ये कट करू. कट केलेल्या आंब्यामध्ये साखर ॲड करून पल्प बनवून त्यात तयार केलेले दूध घालून एकसारखे करून घेऊ. कट केलेले डाईस ग्राइंडर जारमध्ये ॲड करून मिक्स करायचे आणि ग्लासमध्ये ओतून घ्यायचे. आता आपले तिन्ही ग्लास तयार आहे. कव्हर करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा यूज करायचा, पण माझ्याजवळ नव्हते म्हणून आता आपले हे ग्लास तयार आहे 8 तास फ्रीझरमध्ये रेस्ट करण्यासाठी. आठ तास कंप्लीट झाले आहे. चेक करूया. आपले 3 प्रकारचे आईस्क्रीम तयार आहे. आईस्क्रीम ग्लासला पाण्यात डीप करून हाताने थोडे असे केले की ग्लासमधून आईस्क्रीम सुटायला मदत होते. आपल्या आवडीच्या शेपमध्ये कट करून थोडे गार्निशिंग करून एन्जॉय करू. यातील रूह अफजा हा माझा फेवरेट आहे. एकदा नक्की ट्राय करा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.